नमस्कार मंडळी, आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी अत्यंत शुभ आणि भावनिक आहे. कारण आज आहे आमच्या लहानग्यांचा जायवळ. कोळी परंपरेतलं एक पवित्र पाऊल. कोळी संस्कृतीत पहिल्यांदा केस काढण्याचा हा सोहळा नव्या सुरुवातीचा, आशीर्वादाचा आणि संरक्षणाचा प्रतीक मानला जातो. आणि मंगल सुरुवात आम्ही करतोय आपल्या एकविरा आईच्या पवित्र चरणी. कारल्याच्या डोंगरावर बसलेल्या या देवस्थानात येताना प्रत्येक आई वडिलांच्या मनात एकच भावना असते, आमच्या बाळाला तुझ्या मायेचं कवच दे. आजच्या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत जायवळाची तयारी, देवीचं दर्शन आणि कोळी परंपरेचा हा सुंदर सोहळा. तर चला एकविरा आईच्या दर्शनाने सुरू करूयात आजचा हा मंगल प्रवास. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मजेत सर. आम्ही क्षितिज गुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाट अशा नवीन ब्लॉग मध्ये. आणि मित्रांनो, आज आपण म्हणजे आहोत आता कारल्याच्या पायथ्याशी, म्हणजे आई एकविरा माऊलीच्या दर्शनासाठी आलोय. आणि याचं कारण सुद्धा खूप खास आहे. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असाल, त्याच्यामध्ये सुद्धा खूप धमाल केली, एन्जॉय केला. आणि कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला देवांचा बर्थडे पाहायला मिळाला. आणि आज आपण चाललोय जायवळ करायला. जायवळ म्हणजे केस अर्पण करायला. आमच्या कोळी परंपरेनुसार पहिली केस ही आई माऊलीच्या चरणाशी अर्पण केली जातात. आणि त्यासाठी आपण आलोय देवांश आणि हास्याचं जायवळ करायचं. कुठे यायचा पाय बरोबर जायचं नाही. कोणाला पावली गाय माझी, कोणाला पावली पावली देवांशा बंधवाला ग देवांशा बंधवाला. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत हास्याला यामध्ये बसवणार आणि देवांशला या कोंबड्यामध्ये. हे बघा, आता हास्याचे पप्पा आणि इकडे हास्याची आई आणि इकडे बघा हे सगळे ओटी वगैरे घेऊन उभे आहेत. आणि इकडे बघा देवांशी आई. बघा सगळे सजावट वगैरे चालू आहे. हे थोडस तुटलेलं ते लावतात आता. हे बघा अरे चल फेकला तुम्ही. अरे बघा सगळी आपली मंडळी चालली आहेत. आपण निघालोय आई माऊलीच्या दर्शनाला. आणि म्हणजे हा सोहळा मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करणार आहे. जायवळ ही कोळी समाजातील अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाणारी परंपरा आहे. नवजात मुलाचं पहिलं केस काढणं किंवा नव्या शुभ कार्याची सुरुवात करताना हा सोहळा केला जातो. कोळ्यांसाठी समुद्र, निसर्ग आणि देवता हे जीवनाचं केंद्र म्हणून जायवळ हा फक्त विधी नाही, तो आशीर्वाद, मंगल सुरुवात आणि संरक्षण यांचं प्रतीक आहे. आपण पोहोचलेलो आहोत पायथा मंदिराजवळ. आणि आता इथे आई माऊलीची खंडा नारळाने ओटी भरतील आणि त्यानंतर मग आपण पायरी चढून वरती जाऊ. ताई, देवाची नशीब करायला बसून आलो मी. बघलास? हा, ते बोलतात ना पोराने नशीब करतात, असं आहे. हे बघा अनेक कोळी कुटुंब आपली मुलांची जायवळ एकविरा आईच्या मंदिरात करतात. इथं देवी समोर नतमस्तक होऊन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली जाते. नारळ फोडून, ओटी भरून आणि देवीचा आशीर्वाद घेऊन केस काढण्याचा सोहळा पूर्ण केला जातो. ठिकाणी डोंगरामध्ये
मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पाचपायरी मंदिराजवळ. आता इथून सुद्धा दर्शन घेणार, आई माऊलीचा आशीर्वाद घेणार आणि पुढे फायनली म्हणजे मेन मंदिरावर जाणार आहोत आपण. फायनली आता एंट्री झाली आहे आईच्या स्वर्गामध्ये आणि खूप छान वाटतंय. आता आपण चाललोय जायवळ करण्यासाठी आणि ही प्रथा तुम्हाला इथून अनुभवायला मिळणार आहे. कोळ्यांची प्रथा नेमकी कशी आहे आणि हा सोहळा कसा साजरा होतो तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. पालखी घेऊन चालले, पालखी मेहनत बघा किती मेहनत, एखाद्या जायवळासाठी मेहनत बघा बघा. अरे 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 तूच झाला पोरगा, उरी टाकतेस. हे बघा माझ्या समोरच मंदिर मला दाखवतो. हे बघा म्हणजे वर्षभर आम्ही ज्या क्षणाची वाट पाहत असतो म्हणजे आईच्या भेटीची, यावर्षी मी 2दा आलो आणि म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स आहे. हो इकडनंच घेणार. तरी बघा आपले हास्य मस्तपैकी आता तुझं टक्कू होणार. आणि इकडे बघा देवांश भाई, देवांश भाईला समजलं वाटतंय टक्कू होणार तुझं पण आता. आणि हे बघा आपलं आई माऊलीचं मंदिर आणि हे समोर आहे ती कारला लेणी आणि आपण सुद्धा घेतले आई माऊलीसाठी होती. बघा आपली दर्शनाची लाईन आणि इकडे आपल्याला आवाज येतोय. आता बसलाय देवांश आपल्या पालखीमध्ये म्हणजे कोंबड्यामध्ये. आता ते राऊंड मारतील. हे बघा आता परत उतरतील त्याला आणि मग दर्शनाला नेतील. मित्रांनो आता आपण चाललोय आई माऊलीच्या दर्शनाला आणि आज गर्दी खूप कमी आहे, पण चैताला जर तुम्ही आलात तर खूप गर्दी असते. आणि आता आपण दर्शन घेऊयात, त्यानंतर मग जायवळ कार्यक्रम पाहूयात. आई माऊलीचा अजय किराईचा आहे पावली कोली लोकाया, पावली कोली लोकाया. मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालंय आणि आता मग चाललोय जायवळ करायला. आणि आपल्यासोबत देवांश देवांश सुद्धा खूप खूप दिसतोय आणि देवांश दिदी. आणि बघा हास्याच्या पण आता जायवळ होणार आहे. देवांश होत आहे टक्कू म्हणजे जायवळ आता सुरुवात झाली आहे. हे बघा आता मामाच्या मांडीवर घेतला. मांडीवर बस खाली. मित्रांनो जायवळ करताना अशी परंपरा आहे की मुलगा किंवा मुलगी असेल तर मामाच्या मांडीवर बसतो, त्यानंतरच मग ते जायवळ करायला सुरुवात होते. तर मित्रांनो जायवळ वगैरे करून झालंय, खूप म्हणजे दमवलं कारण खूप रडत होते ते आणि मला सुद्धा बेकार वाटत होतं. पण इथे जायवळ करण्याचं कारण म्हणजे आई माऊलीचा आशीर्वाद सुद्धा मिळतो आणि ही केस जी काढलेली आहेत ती समुद्रात जाऊन विसर्जन करणार आणि आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन आता आपण पुन्हा निघणार आहोत. आणि इथे आल्यावर मी आणखी एक गोष्ट अनुभवली ती म्हणजे अंगामध्ये वारा येणं. खरं तर आधी माझा विश्वास नव्हता, पण आमच्यासोबत एक ताई होती, तिच्याच अंगामध्ये वारा आला आणि म्हणजे अचानक कसं होतं यार. तर निशिकांत तुझा एक्सपिरियन्स कसा होता महालक्ष्मी टूर सोबत? अतिशय छान होता. ॲक्च्युली यांच्याकडे माझा काही संबंध नव्हता. मी ज्यांच्याकडे बुकिंग केली त्यांच्या वाया करत त्यांच्याकडे बुकिंग आली आणि त्यांनी पण काही जास्त हे नाही. ॲक्च्युली काय असतं, एक तर रेटमध्ये चढेओढ असते, दुसरी गोष्ट त्यांच्या मी इकडे येणार नाही, मी वरती सोडणार नाही, मी तुम्हाला खाली सोडणार नाही. पण अतिशय छान सहकार्य केला.
म्हणजेच आम्ही एक तास थांबलो तिथे पण त्यांनी काही चिडचिड केली नाही, का गाडी थांबली आहे, गाडी इथे आहे, गाडी तिथे आहे, काही नाही केली आणि अतिशय छान असं सहकार्य केलं आहे. मी आतापर्यंत एकविरेला कमीत कमी 10 ते 12 वर्ष येतो आहे आणि तेव्हा ना ड्रायव्हर लोकांची खूप चिडचिड असते, पण ह्या वेळेचा यांचा खूप मला चांगला अनुभव आला आणि मला आवडला यांचा. क्षितिज, तुझं काय म्हणणं होतं की आता आपण एवढी ट्रिप सक्सेसफुली पार पाडतोय, त्याच्यामध्ये महालक्ष्मी टूर्सचा ऑब्विसली हात आहेच, तर तुझं काय म्हणणं आहे? महत्त्वाचं म्हणजे आपण कुठेही जातो तेव्हा आपल्याला जे सहकारी असतं ते ट्रॅव्हलर्स, आणि तिथे जाण्यासाठी जर ते चांगले असले तर आपली ट्रिप सक्सेसफुल होते. आणि म्हणजे दीपेश दादाला जसं भेटलो तसे एवढे फ्रेंडली आहेत ना, म्हणजे खूप छान. आतापर्यंत मी पण खूप फिरलोय, पण असे दादा म्हणजे ट्रॅव्हलर्स स्वतः हे करतात आणि खूप छान वाटलं. जर तुम्हाला सुद्धा कुठे म्हणजे ट्रिप वगैरे काढायची असेल तर दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा. तर आता दीपेश तू ट्रिप कुठे कुठे अरेंज करतो किंवा तुझे ट्रॅव्हल्स कुठपर्यंत जाते आणि किती पब्लिक असतो? आपली गाडी 20 सीटर आहे. आपण ऑलमोस्ट महाराष्ट्र पूर्ण देशामध्ये कुठेही जातो. कुणालाही गाडी पाहिजे असेल देवदर्शनासाठी किंवा कुठे पिकनिकसाठी तर आपली गाडी 24 तास अवेलेबल असते, कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. तो व्हिडिओ कसा होता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी तसंच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो रजा. टाटा, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.